आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। म्हणजे नेमकं काय करायचंय? अहो तुम्ही कशात टेन्शन घेता? गिरिजा घराकडे गेला ह्याचा अर्थ सगळा संपला असं होणार ना। आता उलट सगळा सुरू होताला चिरला का ना। तुम्ही फक्त विक्रांत वरती लक्ष ठेवा। म्हणजे नेमकं काय तुमच्या डोक्यात? अहो तुम्ही फक्त तुमच्या विक्रांत वरती लक्ष ठेवा हो, बाकी सगळं माझ्यावर सोडा। गिरिजाची समाजात झालेली नाचक्की कधीच भरान निघाची नाही या मी बघताय चिरला का ना। आता प्लान बी त्याला ठेवतोय। नाही हे बरोबर बोलत होते। मला आता विक्रांत आणि काव्याला अधिक जवळ आणावंच लागणार। त्यांच्यातली मैत्री आणखीन घट्ट कशी होईल हे बघावं लागेल। ताई पेढा। पेढा आईने दिलाय। का? कारण तू उद्या सुटणार आहेस। काय? हो आई तुझी बेल ऍक्सेप्ट झाली आहे। उद्या तू आपल्या घरी असशील। खरंच? हे तुला सांगू शकत नाही इतका आनंद झालाय आम्हाला। उद्या विक्रांत बेलची सगळी प्रोसिजर पूर्ण करेल आणि मग फायनली तू आपल्या घरी। आता तुला वाट बघायची गरज नाहीये। आम्हाला माहिती तू खूप सहन केलंयस आणि आम्ही काहीच नाही करू शकलो। याचा त्रास होतोच आहे, पण ताई आता फक्त आजची रात्र तुला इथे काढायची आहे। फक्त आजची रात्र। हे घे। ताई तू खरंच ग्रेट आहेस। तुझ्या एवढी सहनशक्ती कुणामध्ये असेल असं नाही वाटत मला। तू माझी ताई असल्याचा अभिमान आहे मला। मावशी ज्यूस। काका तुम्हाला? नको। बाबा आई विक्रांत काय झालं? बाबा गिरिजाला बेल मिळाली। काय? उद्या सोडणार आहेत तिला। देवानं ऐकलं माझं। पोर सुटली एकदाची। विक्रांत तुला माहितीये माझा तर डोळ्याला डोळाच लागत नव्हता। आई आता काळजी नको करू, आता सगळं ठीक होईल। अरे व्हायलाच हवं। मला तर असं वाटतंय की गिरिजा घरी येते याचं आपण एक छोटंसं सेलिब्रेशन करायला हवं। बेस्ट बेस्ट आयडिया आहे काका। हे तर असं बोलतायत जसं काही ही बाई पराक्रम गाजवून आलीये घरी। मावशी हो ना? हो हो काहीच हरकत नाही, पण तिला आधी घरी तर येऊ देत। आई उद्याच येते गिरिजा घरी। सिरियसली? वाव विक्रांत कॉंग्रॅच्युलेशन्स। मला का? शेवटी तुमचं प्रेम जिंकलंच ना। उद्या येते ना गिरिजा घरी? हो। मग आपण उद्याच जाऊयात तिला भेटायला।
नाही उद्या नको. का? अगं म्हणजे उद्या घरी येऊ दे तिला, सेटल होऊ दे, मग भेटू आपण. अरे त्यात काय सेटल व्हायचंय? हे बघ आई, उद्या आपण सगळे जर तिला भेटायला गेलो तर तिच्यावर उगाच दडपण आहे. त्यापेक्षा तिला येऊ दे, सेटल होऊ दे, मग भेटू. मला वाटतं विक्रांत बरोबर बोलतोय. येस राईट. आणि एनिवे गिरिजा घरी येतेच आहे ना आता, आपण काय कधीही भेटू शकतो तिला. हो, आपल्यासाठी गिरीच्या घरी येणं महत्वाचं होतं. आई आता तू तुझा उपवास सोड. काव्या, ज्यूस कोणासाठी आणला होता? मावशीसाठीच. घेत नव्हती पण. मग दे ना. काय पानसट जेवण बनवतात ग हल्ली. घशाखाली घास पण उतरत नाही. कधी कधी असं वाटतं स्वतः जाऊन जेवण बनवावं. हे कशाला? जे मिळतं ते गप गिळ की, नाही तर सगळं जेवण आपल्याला करावं लागेल. हा डबा घ्या. तुझा डबा आम्हाला का देतेस? कारण उद्यापासून मी इथे नसे. म्हणजे उद्या मी घरी जाते आणि मी घरी गेल्यावर तुम्हाला घरचं जेवण कसं मिळेल? आज पोटभर खाऊन घ्या. आम्ही तुला इतका त्रास दिला तरी तू तुझा डबा आम्हाला देतेस? हो, का? कारण मला माहितीये तुम्हाला माझ्या घरचं जेवण खूप आवडतं. आम्ही तुला उगाच त्रास दिला. बिचारी चांगली मुलगी आहे ग. पण काही म्हण, तू आमच्या नेहमी लक्षात राहशील. खाऊन घ्या. प्राची, बाई सगळं घर ना छान स्वच्छ पुसून घ्या. अगो किती पसारा करून ठेवलाय तुझ्या पोरीने. आवर ना गो जरा. आणि ही अजून पसारा वाढवते. अगो आवर ना जरा, आवर लवकर. आवडते ना. आवरते ना काय, रेंगाळत काम करू नको. लवकर लवकर आटप तू. चल पटपट. प्राची, बाईची खोली आवरली तू? आवडते आवडते आवरते आवरते काय? वेळ किती कमी आहे, काम किती आहेत? तू काय दात काढत बसलायस? हा टॉवेल इकडे टाकतात, जागेवर ठेवता येत नाही तुला? धडा कुठला? आवरा रे, पटापटा आवरा काम. आई आई जरा शांत हो. काय चाललंय तुझं? काय चाललंय? काय चाललंय? बाई येणार आहे माझी. तिला सगळं घर कसं स्वच्छ दिसायला पाहिजे. एवढे दिवस त्या कोणवाड्यात कशी राहिली माझी बाई काय माहित. आता घरात आली ना की तिला एकदम प्रसन्न वाटलं पाहिजे बघ, म्हणून करते सगळं. आई मान्य आहे ग, पण केवढी पॅनिक होतेस तू. गप ग तू. माझी बाई येणार आहे एवढं तर करायलाच पाहिजे ना. आणि हो, ती आली की ताई तू तिथे कशी राहिली असे फालतूचे प्रश्न विचारू नको तिला. आई खरं तर हे तू स्वतःला सांग. म्हणजे नाही, आम्ही गोडी नाही विचारणार, पण ती आल्यानंतर हे प्रश्न तूच तिला विचारशील काय? मला चेष्टा करता माझी. आईचं मन काय कळणार रे तुम्हाला? चेष्टा नाही ग, पण ती आल्यानंतर तूच असे प्रश्न विचारू नको ज्याने तिला त्रास होईल. नाही गो बाय, माझ्या बायला त्रास होईल असं काहीच करणार नाही मी.
आधीच खूप सोसलंय तिने. आई, बरोबर बोलताय तुम्ही. तुम्ही फक्त सांगा ताईंना खुश ठेवण्यासाठी आपण काय करायचं. आपण सगळं करू. सगळं आवरून घ्या. हो. ताईची खोली एकदम नीटनेटकी दिसली पाहिजे. आणि लक्ष करा सगळं. चेष्टा करता सारखी माझी. पाय येणार आहे माझी, पाय येणार. पेटी ठेवलीस ना? पाय कधी एकदा येते असं झालंय गो मला. गाडीचा आवाज. ताई आली वाटतं. वा पेट. आई, ताई आली. आली बाय. चल लवकर. आई, गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर. आई, आपली ताई आली. गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर. ताई, मी खूप मिस केलं तुला. कशी आहेस तू? चल. बाय आई. बाय. रडायचं नाही. तोंड गोड करा.
काय? अगं जी काही इडापिडा आहे ना लवकरच जाईल ना. हो ताई, आम्ही सगळे आहोत तुमच्या सोबत. घाबरू नको तू. कोण गोड का? आणि आत ये माझी बाय. ये बाय. ताई चल ये गो. आई, आज ना खूप भारी वाटतंय. म्हणजे आपण सगळेजण असं सोबत आहोत. पण तू ना आधी यायला हवी होती. तुला माहितीये माझी एक्झाम पण संपली. पेपर कसे गेले? मस्त गेले. मी फ्रेश होऊन येऊ का? ताई, जरा वेळ थांब ना आमच्यासोबत, गप्पा मारू. नको, मी फ्रेश होऊन येते, म्हणजे मला बरं वाटेल. चिटल्या, ताईचं बरोबर आहे. अगं घरी आल्यावर आपल्याला आपला वेळ हवा असतो आणि मला असं वाटतं की आपण तो ताईला द्यायला हवा. बर. ताई, तू जा फ्रेश हो. घरापासून लांब बसला ना की घराची किंमत कळते. आणि ती मला कळली आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी घर काय असतं हे कळलंय. असो, मी फ्रेश होऊन येते. बघणारे गौरव, काय अवस्था झाली आहे माझ्या बायची. रवळला था. तिला या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर काढ रे बाबा. आई प्लीज तुम्ही शांत व्हा, होईल सगळं ठीक. अगं बघ ना, और एकदम कसलं तरी ओझं घेऊन जगत असल्यासारखी वावरते गो. आई, तुम्हीच जर अशा रडलात तर हे सगळं तिच्या डोक्यातून कसं जाईल? बरोबर बोलतोस तू. आता रडायला नाही पाहिजे. तिच्यासाठी तिच्या सोबत उभं राहायला पाहिजे. बरोबर. आणि आजपर्यंत ताईने आपल्याला सांभाळून घेतलाय. आता आपण ताईला सांभाळायला हवं की नको? दादा, तू बरोबर बोलतोय. चला, मी सगळ्यांसाठी छान चहा करते. ताई फ्रेश होऊन आल्यावर चहा देते, म्हणजे त्यांना अजून बरं वाटेल.
हम्म